दिवसाची सुरुवात येशूबरोबर. हल्ली आपण टी व्हीवर बऱ्याच ॲडव्हर्टाईज बघतो. म्हणजे साबणाची असो किंवा वॉशिंग पावडरची असो, आणि त्याच्यामध्ये ते प्रात्यक्षिक करून दाखवतात की ह्या वस्तू किती चांगल्या आहेत. म्हणजे एखादं मळका शर्ट असेल किंवा मळकी चादर असेल, इतर कपडे असतील, आणि ते त्या साबणाने घासल्याने किंवा तो पावडर वापरल्याने किती लगेच स्वच्छ होतात, हे प्रात्यक्षिक करून दाखवतात. कारण आजचं युग असं आहे की बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. आपण कोणालाही काही गोष्ट सांगितली तर बघू, अगोदर मला बघू दे, मग मी विश्वास ठेवेन, अशा प्रकारे लोक विश्वास ठेवतात. त्याप्रमाणे बघा, एक आवर डेली ब्रेड ह्या मननाच्या पुस्तकामध्ये एक मी मनन वाचलं होतं. त्यामध्ये सांगितलेलं आहे की एका फॅक्टरीमध्ये एक तरुण असतो, आणि तो तरुण सगळ्यांना मदत करायचा, सगळ्यांबरोबर प्रेमाने वागायचा. आणि सुट्टीमध्ये, जेवणाच्या सुट्टीमध्ये बाजूला जाऊन तो आपलं बायबल वाचत असे, आणि सगळ्यांना ते माहीत असे. आणि त्यामध्ये तो तरुण सगळे कामावरून नंतर गेल्यानंतर संध्याकाळी तो त्या सगळ्यांचे बूट साफ करत असे. कारण कंपनीचे बूट बाहेर काढून मग त्यांचे बूट घालून सर्व कामगार निघून जायचे, आणि तो थोडा वेळ थांबायचा आणि त्या सर्वांचे बूट तो साफ करायचा आणि त्या ठिकाणी ठेवायचा. आणि हळूहळू त्या कामगारांना समजलं की हा तरुण जो आहे हा आपले बूट साफ करतो, हा आपल्याला दुसऱ्या दिवशी आल्यावर आपले बूट चांगले दिसतात. आणि हळूहळू ते त्याच्याबरोबर बोलू लागले. जेवणाच्या सुट्टीमध्ये तो बायबल वाचत असे, त्यावेळेस ते लोक कामगार त्याच्याकडे जाऊ लागले, त्याच्या बरोबर बसू लागले आणि त्याला सांगू लागले, मोठ्याने वाच तू, आम्ही सुद्धा बायबलचे वचन ऐकतो. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आम्हाला आमचं वागणं, आमचं चालणं, आमचं बोलणं हे अतिशय चांगलं ठेवायचं आहे. कारण आमच्याकडून लोकांना ख्रिस्त दिसायला पाहिजे. आपलं ख्रिस्ती जीवन जे आहे हे एका खिडकीसारखं आहे की ज्यातून लोक आतमध्ये बघतील आणि त्यांना आतमध्ये ख्रिस्ताचं प्रेम दिसेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मत्ती कृषीवर्तमान ह्याचा 5वा अध्याय 16 वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 अँड वर्स 16. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.